पाथरी विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते आमचे आजी माजी लोकप्रतिनिधी यांची आढावा बैठक घेतली होती। आता नुकत्याच झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नंतर निवडणुकानंतर बदललेली राजकीय परिस्थिती आणि त्याच्यानंतर आमच्या सर्व जिल्ह्यातील जे शिवसैनिकांचे पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे झालेले आहेत। मग त्याच्यानंतर काय परिस्थिती त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन इथं चर्चा केली। खासदार साहेबांचे काय आदेश वगैरे आहेत का? खासदार साहेबांचे तसे काही आदेश नाही। आम्ही आजही पक्षासोबत आहोत, उद्याही पक्षासोबत आहोत। असं अजून काही आमचं कुठल्याही गोष्टीवर चर्चा झालेली नाही। आमच्या गळ्यात भगवा रुमाल आहे, आम्ही शिवसैनिक आहेत आणि आम्ही शिवसेनेत आहोत। खासदार साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार। 1001% आम्ही सगळे खासदार साहेबांच्या पाठीमागे उभे आहोत। त्यांची कोणतीही भूमिका आजही असेल, उद्या असू, परवा असू, त्यांची काही भूमिका आजही पक्षात आहेत खासदार, त्यांच्या भूमिकेचा काही प्रश्न येत नाही। त्यांनी कुठे काही स्टेटमेंट दिलं नाही, विनाकारण त्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला जातो विरोधकाकडे। चर्चेला उदाहरण आलेलं आहे की चर्चेला उदाहरण म्हणजे पक्षातले जे काही धाडीतले शुक्राचार्य आहेत त्यांना असं वाटतं की त्यांनी पक्ष सोडून जावा, म्हणजे ते पक्षाचे मालक होतील। त्याच्यासाठी हा सगळा आटापिटा चाललाय, पण तसं काही होणार नाही। त्याला काय ठरवेल। जिल्हा प्रमुख पद बदलल्यामुळे बी काही नाराजी आहे का? मग नाराजी आहेच आहे ना, आमच्या सर्वांची नाराजी आहे की आम्हाला विश्वासात न घेतला, आमचा जिल्हा प्रमुखांना काढलं, म्हणून आम्ही सर्वजण त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली। सध्या जे करंट जिल्हा प्रमुख आहे त्यांचं म्हणणं आहे की बाबा पक्षाचे आदेश आहेत। कशाचे? पक्षाचा आदेश असला तरी पक्षामध्ये लोकशाही असायला पाहिजे ना, बरोबर आहे? तुम्ही विचारलं तर पाहिजे ना की तुम्ही कशामुळे आला नाही, तुमची काय प्रॉब्लेम आहे। असं कसं चालेल? आता सगळे लोकशाही म्हणायचं, आपण एकीकडे म्हणायचं डेमोक्रेसी डेमोक्रेसी आणि एकीकडे तुम्ही हुकुमशाही पद्धतीने काढून टाकणार आहे, असं नाही चालणार। कारण इथं आलेल्या प्रत्येक माणसानं त्यांचं आयुष्य दिलं ना पक्षाला, दिलं नाही का पक्षाला आयुष्य? दिले आणि त्यांची पूर्ण तरुण पण त्या पक्षामध्ये घातलंय, मग त्यांना तुम्ही कुठलंही कारण न विचारता असं कसं काय करू शकता? मग खासदार साहेबांच्या पाठीमागे तुम्ही खासदार साहेबांचे आदेश त्या आदेशानेच आपण काम करणार। बघा, आम्ही शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांची शिवसैनिक आहे, बरोबर आहे? आणि खासदार साहेब पहिल्यापासून म्हणजे त्यांची अख्खी हयात बाळासाहेबांची शिवसैनिक म्हणून गेली, त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबतच आहेत। म्हणजे आम्ही बाळासाहेबांच्या आजच्या आढावा बैठकीमध्ये काय ठरलं? नाही, आम्ही सगळं आढावा घेतला, आमचे कार्यकर्ते सगळ्यांनी एकोप्यानं काम करायचं ठरलंय भविष्यातही। ठीक, ओके.